गेली 2 दिवस एक क्लिप माझ्या विरोधात फिरत असून सोशल मीडियावर ही सोशल मीडियाची जी क्लिप फिरते आहे ही संपूर्ण प्रकरण ह्या अतिक्रमण संबंधितलं आहे आणि त्याच जागेवर आता आपण उभा टाकलोय। हाच तो अतिक्रमणचा रस्ता काढण्यासाठी आम्ही गेली 6-7 महिने महानगरपालिकेशी भांडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून 17-16 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला आपण आमरण उपोषण केलं होतं आणि त्याच आमरण उपोषणामध्ये हा रस्ता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी इथं येऊन पाहण्याचं आपल्याला म्हणजे लेखी दिलं होतं आणि त्यानंतर सुनावणी लावण्याचं आणि ह्या प्रकरणात त्यांची इथं ह्या स्थळाला भेट दिल्यानंतर असं प्राथमिक ह्याच्यात लक्षात आलं की सर्व पुराव्यानिशी इथं हा रस्ता आहे आणि ह्या 2003 पासून इथल्या लोकांची ह्या अतिक्रमणाबाबतीत तक्रार आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे आत्ताचे मालक या नात्यानं अंकित बाहिती व धोत्रे परिवार जे माझ्या विरोधात क्लिप टाकले आहेत ती क्लिप संपूर्णपणे खोटी आहे, त्याला तोडून मोडून जोडलेलं आहे आणि ती क्लिप साधारणतः गेल्या महिन्यात ते माझ्याकडं हे रस्ता सोडण्यासंदर्भात आले होते आणि मी रस्ता सोडतायत म्हणून जी काही चर्चा केली त्याला तोडून मोडून ती क्लिप बनवलेली आहे। मी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन माननीय SP साहेबांना दोन्हीकडे तक्रार अर्ज दाखल केला। त्यांना ह्या प्रकरणाची सखोल चौकशी आणि त्यात पूर्ण फॉरेन्सिक लॅब वगैरे जे जे काही करता येतं ते संपूर्ण क्लिप मी या तुमच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की माझी क्लिप पूर्णपणे हॅलो म्हणून फोन ठेवजेपर्यंतच्या येत्या 24-48 तासात प्रसिद्ध कराव्यात जनमानसात, माझी फुगट बदनामी करू नये आणि त्या क्लिपचं उत्तर आपोआप जनता देईल। त्यात कुठल्याही प्रकारची पैसे मागणी असं कुठलंही कृत्य माझ्या हातून घडलेलं नाही आणि ते घडणारही नाही आणि याच्या पुढचा पर्याय माझ्यासाठी जर 24-48 तासात त्यांनी माफी किंवा ह्या क्लिअर हे केले नाहीत तर मी माझ्यातर्फे अब्रू नुकसानीचा दावा यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, एक न्यूज चॅनल आहे, एक आमचा सहकारी नगरसेवक आहे, हे जे कोणी आहेत त्यांनी हे विचार न करता त्यात सहभाग घेतलाय आणि ही सुद्धा मंडळी माझे सहकारी नगरसेवक हे सुद्धा यांनी सुद्धा रस्ते अडवलेले आणि ते आता सगळे रस्ते अडवणारे एकत्र आलेत, पण रस्ता मोकळा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमच्या पाठीमागे त्या नगरामधली जनता आहे आणि माझी स्वतः नगरसेविका शीतल मालू यात पुढाकाराने येत्या काळात सुनावण्या लागतील आणि सुनावण्या लागल्यानंतर हे सगळं अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। कोणत्याही परवानगीशिवाय जे आपले संभाषण आहे व्हायरल करता येत नाही। IT ऍक्ट नुसार त्याच्यासाठी बंधन आहे, तर आपण त्यासाठी कोर्टात दाद मागणार नाही, नक्कीच मागणार। मी अगोदर पोलीस कंप्लेंट जी सुरुवात असते ती मी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेली आहे आणि त्यावरती सखोल चौकशी करून मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि जर ते 24 तास 48 तासात त्यांनी सगळं जर रेकॉर्ड नाही दिलं तर मी तो न्यायालयाचा मार्ग स्वीकारणार।